सूर्यवंशीचा खूनच झाला ही स्पष्ट भूमिका सर्वप्रथम आमचे नेते राहुलजी गांधी यांनी मांडली होती। ते स्वतः त्या कुटुंबाला भेटले, त्यांच्या घरी गेले। त्यानंतर आम्ही लाग मार्च पण काढला, रॅली काढली आणि हा पोलिसांनी केलेला खून आहे, हा दलित समाजाचा आवाज बंद करण्यासाठी केलेला हा प्रयोग आहे, अशा प्रकारची भूमिका त्यावेळेस आम्ही मांडली आणि म्हणून पोलिसावर गुन्हे दाखल करा अशी आमची आणि मागणी होती। खरं तर त्यावेळेस हाही प्रश्न होता की शहाजी उमाप नावाचे आयजी यांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी लाठीचार्ज झालेला होता आणि लाठीचार्ज केल्यानंतर अनेक निष्पाप लोकांना बदडून काढायचं काम झालं। कुठलाही उद्रेक जनतेकडून नव्हता किंवा जनतेने कायदा हातातही घेतला नव्हता, परंतु त्यांना लाठीचार्ज करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला। त्यांच्यावर अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही आणि या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांचा हा जो कस्टडियन खून आहे, मृत्यू आहे, यावर सरकारने जे काही त्यावेळेस त्यांची भूमिका मांडली आणि उलट सोमनाथ सूर्यवंशीला त्या कस्टडीमध्ये पोलिसांनी मारलंच नाही अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्यांना सोमनाथ सूर्यवंशींना म्हणजे त्याचा हार्ट अटॅकनी मृत्यू झाला, पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला नाही, अशी भूमिका गृहमंत्री आणि सरकारने मांडली। परंतु आज हा खून पोलिसांच्याकडून झाला हे आता सिद्ध झालं आहे आणि म्हणूनच माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी एक जोरदार चपराक यांना दिलेली आहे, सरकारला दिली आहे, पोलिसांना दिलेली आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला, त्याचा आम्ही स्वागत करतो। एक तरुण वकील एका तरुण वकिलाचा बळी घेण्याचं पाप या राज्यातील राज्यकर्त्यांनी केलं होतं। यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आम्हाला मुळीच नव्हतीच।